विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवारांनी म्हटलंय। व्हीएसआरला तत्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे। व्हीएसआरच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी जय पवारांचे व्हॉट्सअप स्टेटस आहे। अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसानंतर जय पवारांचे स्टेटस आहे। दादांच्या अपघातावर मुलानं पहिल्यांदाच शंका वर्तवलेली आहे। दादांच्या अपघातावर मुलानं पहिल्यांदाच वर्तवली शंका। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। महाराष्ट्रातील जनतेला दुर्घटनेचं पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। व्हीएसआरच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घालावी। व्हीएसआरच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गैरकारभाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे। मिस यू डॅड। अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलेल्या आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि ब्लॅक बॉक्स बाबत जे समोर येत आहे त्यामुळे संशय वाढतोय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली आहे की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। रोहित पवार जय पवार ब्लॅक बॉक्स बाबत बोलले तो चिंतेचा विषय असल्याचं अनिल देसाईंचं म्हणणं आहे। तर ब्लॅक बॉक्स तत्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचं मत असल्याचं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। ब्लॅक बॉक्समध्ये काही सापडलं नसेल तर उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं शिरसाट यांचं म्हणणं आहे। यावर रोहित पवार म्हणाले आहेत, जय पवार म्हणाले आहेत, चिंतेचा विषय गंभीर प्रश्न आहे आणि त्यावर जे काही इन्व्हेस्टिगेशन होत आहे ते होणं गरजेचं आहे। बऱ्याचशा गोष्टी आता परदेशामध्ये ते दोन्ही जळून खाक झालेली ब्लॅक बॉक्स आणि LPI पाठवलेली आहेत, फ्लाईट रेकॉर्डर बॉक्स, तर त्या याच्यामध्ये काय निष्पन्न होत आहे, काय येत आहे ते कळेल। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे।